फक्त 7च दिवसात 203 छापे, 102 अटक आणि 1,58,28,00,000 रुपयांचा भेसळयुक्त माल पूर्णपणे जप्त. आणि हे सगळं केलं कोणी? जो माणूस कोणत्याच डिपार्टमेंटला कमिशनरपदी म्हणून नकोय, ज्या माणसाच्या 21 वर्षामध्ये 25 बदल्या झालेल्या आहेत आणि आता त्याच माणसाला अन्न आणि औषध विभागाच्या कमिशनरपदी ट्रान्सफर करून पाठवण्यात येतं. आणि फक्त 7च दिवसात हा माणूस इतिहास घडवतो, ते म्हणजेच तुकाराम मुंढे साहेब. फक्त 7 दिवसात एवढं काही होऊ शकतं, मग या अगोदरच्या कमिशनरकडून 3 वर्षात का बरं झालं नाही? याची कारण जर सांगत बसलो तर पूर्ण वेळच पुरायचा नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे, तुकाराम मुंढे साहेब कमिशनरपदी म्हणून 3 वर्ष राहतील का, किंवा असं म्हणता येईल की त्यांना राहू देतील का? हा खूप मोठा प्रश्न आहे. फक्त 7 दिवसात आपल्याला कळालं की आपण जे बाहेरचं अन्न खातो या सर्व अन्नामध्ये पूर्ण किती भेसळ आहे आणि हे आपल्या जीवासाठी किती हानिकारक आहे. जर हा माणूस 3 वर्षे याच कमिशनरपदी राहिला तर नक्कीच महाराष्ट्र भेसळमुक्त महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. यासाठी तुकाराम मुंढे यांनी टोल फ्री क्रमांक सुद्धा जाहीर केला आहे. तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि ईमेल सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कोणताही ठेला किंवा कोणताही औषध विक्रेता भेसळ करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या क्रमांकावर कॉल करून त्याची कंप्लेंट करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की कमीत कमी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला भेसळयुक्त पदार्थ सापडत असतील आणि संशय जर येत असेल तर नक्कीच या क्रमांकावर कॉल करून त्याची कंप्लेंट द्या आणि आपला महाराष्ट्र भेसळमुक्त करण्यासाठी तुकाराम मुंढे साहेबांना आणि या महाराष्ट्राला हातभार लावा. आणि तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंढे साहेब या कमिशनरपदी किती दिवसापर्यंत राहतील? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.